नमस्कार मंडळींनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन हा चैतन्याची भेट घेतो। अर्जुन चैतन्याला म्हणतो, हे बघ चैतन्य, ती दामिनी देशमुख पैशासाठी जरी काम करत असली तरी ती सुद्धा खूप हुशार आहे आणि जिनियस आहे। अर्जुनकडे बघत आता चैतन्य म्हणतो, हे बघ अर्जुन, यापूर्वी तू खूप केसेस हँडल केलेल्या आहेत, पण एवढं प्रेशरखाली काम करताना मी तुला पहिल्यांदा बघतोय आणि तू खूप प्लॅनिंग होतोय। अर्जुन म्हणतो की कारण ती दामिनी देशमुख आहेच तशी, आणि आपल्याला कुठलीही चूक करून चालणार नाही चैतन्य, कारण आपल्या कुठल्याही चुकीचा तिला फायदा होऊ शकतो। आणि त्यानंतर आता चैतन्य अर्जुनला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की त्या खानदिलकरच्या केस संबंधी तू काही बघितलंय का? अर्जुन म्हणतो की मला डिस्ट्रॅक्ट करू नकोस चैतन्य। इकडे आता रविराज हा प्रतिमाला घेऊन हॉस्पिटलमधून आलेला असतो। रविराजने आता प्रतिमासाठी सगळ्या डॉक्टरांना विचारून गोळ्या वगैरे आणलेल्या असतात। रविराज म्हणतो, हे बघ प्रतिमा, डॉक्टरांनी दिलेली क्रीम व्यवस्थित चेहऱ्याला लावायची आणि गोळ्या रेग्युलर घ्यायच्या बरं का, मी आलोच असे म्हणत आता रविराज आतमध्ये निघून जातात। आणि त्याच वेळेस प्रतिमाला आता सायलीचा फोन येतो। सायली आता प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या कशा आहात? प्रतिमा आत्या मी म्हणते की मी ठीक आहे, तिकडे सगळे कसे आहेत? सायली म्हणते इकडे सुद्धा सगळे व्यवस्थित आहेत। सायली म्हणते की ऐका ना प्रतिमा आत्या, आज संध्याकाळी ना तुम्ही सगळ्या सुभेदारांना तुमच्या घरी बोलवा, मला माहिती आहे रविराज काकांना ते आवडणार नाही। सायली म्हणते तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी एवढं करताल का? आणि प्रतिमा विचार करत म्हणते की बरं करते मी सायली, आणि लगेच मी पूर्णाजी आणि सगळ्यांना फोन करून सांगते। ते ऐकून सायलीला आता आनंद झालेला असतो। प्रतिमा म्हणते की मला माहिती आहे तू हे जो असा प्लॅन केलाय ना, त्यामुळे तुझ्या मनात नक्कीच काहीतरी असणार। आणि प्रतिमा म्हणते ठीक आहे, मी सगळी तयारी करते आणि या तुम्ही। आणि इकडे आता दामिनी देशमुख ही महिपतला घेऊन तिच्या कारमधून अखेर त्या पोलीस स्टेशनसमोर आलेली असते। कारमधून मोठ्या स्टाईलने उतरत दामिनी आता आतमध्ये येते। तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतात की अहो मॅडम, तुम्ही मला सांगायचं ना तुम्ही येणार आहात म्हणून। आणि लगेच आता इन्स्पेक्टर हे दामिनीला बसायला सांगतात। दामिनी काही एक न बोलता सरळ साक्षी शिकरे यांची सेव्हरल कॉन्स्टेबल जी आहे ना, ती कोण आहे तिला ताबडतोब बोलवा असे इन्स्पेक्टरला सांगते। इन्स्पेक्टर म्हणतात का काही प्रॉब्लेम झालाय का, आणि बोलवा त्यांना। आणि आता ती लेडीज कॉन्स्टेबल आता दामिनी समोर येताच दामिनी म्हणते की तुम्ही किती वर्षापासून सर्व्हिसमध्ये आहात, आणि इथे येणाऱ्या माणसांसोबत कसं वागायचं हे देखील तुम्हाला माहिती नाही आहे का, आणि का सगळेच नियम तुम्ही धाब्यावर बसवलेत का, असे आता दामिनी त्या लेडीज कॉन्स्टेबलला सांगते। आणि तेवढ्यात आता इन्स्पेक्टर म्हणतात मॅडम काय झालं? दामिनी म्हणते की माझ्या आशिलाला तुम्ही कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत, कोण आहेत या, वकील आहेत का? आणि आता दामिनी म्हणते की साक्षी शिकरेचं इंटरलोकेशन तुम्ही कसं केलं? ती लेडीज म्हणते की मॅडम मी कोणतंच इंटरलोकेशन केलेलं नाही आहे। ती लेडीज म्हणते की मी आपलं सहज, तर लगेच दामिनी देशमुख म्हणते की सहज तुम्ही साक्षी शिकरेला प्रश्न विचारले का? आणि तेवढ्यात बोट करत आता दामिनी म्हणते की नंबर 1, पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते की एवढ्या रात्री महिला कायद्याची चौकशी करायची नाही, आणि त्यातली त्यात वकील नसताना तर अजिबात नाही। दामिनी म्हणते की तुम्ही तिला वेडेवाकडे प्रश्न विचारून तिचा मानसिक छळ केलात, तिच्या तोंडावर पाणी फेकून तुम्ही तिचा शारीरिक छळ केला, आणि हे सगळं किती बेकायदेशीर आहे हे नव्याने सांगायला हवं का? महिपत म्हणतो की नुसता छळ नाही, अतिछळ केलाय, आणि नको नको ते प्रश्न या कॉन्स्टेबल बाई विचारित होत्या, आणि माझी गरीब बिचारी लेक हिच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर देत होते, पण मध्येच काय झालं काय नू, हिने पाण्याचा टब उचलला आणि फसकन माझ्या पोरीच्या तोंडावरच मारला। आणि त्यानंतर आता लगेच दामिनी म्हणते की मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलंय। तर लगेच दामिनी म्हणते की मी 25 वर्षापासून बघते पोलीस डिपार्टमेंट हे समाजाच्या भल्यासाठी असतं, आणि एका व्यक्तीच्या अशा वागण्यामुळे अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटचं नाव खराब व्हायला नको ना। आणि त्यानंतर आता दामिनी उठून उभा राहत म्हणते की साक्षी शिकरेच्या अंगाला हात लावायच्या अगोदर विचार करायला हवा होता की ती दामिनी देशमुखची आता अशील आहे, आणि लगेच आता सस्पेन्शनला तयार राहा असे म्हणत दामिनी आता स्टाईलमध्ये तेथून निघून जाते। आणि इकडे आता प्रतिमा ही कल्पनाला फोन करते। प्रतिमा म्हणते की हे बघ
कल्पना, अगं मी तुलाच फोन केला आहे, आज संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी यायचंय. ते ऐकून आता कल्पनाचा चेहरा पडतो. प्रतिमा म्हणते, खरंच उद्या संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी परत यायचंय. तर कल्पना म्हणते की पण रविराज भाऊजी जर पुन्हा चिडले तर काय करायचं प्रतिमा? कल्पना म्हणते की प्रतिमा, आता अजून कुठले वाद नको आहे, तेव्हा नाही येत आम्ही. प्रतिमा म्हणते की कुठलेही वाद होणार नाहीत, या तुम्ही. आता प्रतिमाने फोन ठेवल्यानंतर शेजारी प्रिया बसलेली असते. प्रिया आता कल्पनाला म्हणते की आई, आपल्या सगळ्यांना माझ्या माहेरी जायचं का? तर आता कल्पना म्हणते, हो, प्रतिमाने आत्ताच फोन केला होता आणि तसं सांगितलं. प्रिया म्हणते की पण बाबा या सगळ्याला तयार झाले का? तर कल्पना विचारात पडते. आता प्रिया विचारात पडलेली असते. घाबरतच प्रिया म्हणते की मला सुद्धा काही कळत नाही, या मूर्खबाईने काही तिकडे गोंधळ घालून तर ठेवला नसेल ना. कल्पना म्हणते की जाऊ दे तन्वी, अगं एवढ्या प्रेमाने प्रतिमाने बोलावलं तर आपण जाऊयात. इकडे आता अर्जुन हा ऑफिसमध्ये काम करत असताना धावत पळत चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की अर्जुन, अरे त्या दामिनी देशमुखने ना पोलीस स्टेशनमध्ये धुमाकूळ घातलाय आणि एका लेडीज कॉन्स्टेबलला तर तिने सस्पेंडसुद्धा केलंय आणि म्हणाले साक्षी शिकरेला वेगळी वागणूक दिली म्हणून. अर्जुन म्हणतो, बघितलं का, मी तुला सांगितलं होतं चैतन्य, साक्षीसोबत कोणीतरी अनफेअर वागतं हे आता दामिनी प्रूव्ह करेन. आणि ती किती बिचारी आहे, तिला कसा त्रास दिला जातोय हे दामिनी मुद्दामहून दाखवणार, हे मी तुला सांगत होतो चैतन्य. चैतन्य म्हणतो, खरंच अर्जुन, आत्तापर्यंत या केसमध्ये किती वकील आले पण काहीच नाही. खरंच ही दामिनी देशमुख आपल्याला अर्जुन खूप जड जाणार आहे बरं का. आणि इकडे तेवढ्यात आता अर्जुनला सायलीचा फोन येतो. सायली म्हणते की हे बघा, प्रतिमा आत्याने आपल्याला आमंत्रण दिलं आहे आणि संध्याकाळी बोलावलं आहे. तुम्हाला त्यांचा फोन आला होता का? तर अर्जुन म्हणतो की नव्हता आला. तर अर्जुन म्हणतो की त्यांचा फोन आल्यानंतर बघूयात. सायली म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? हे बघा, आपल्याला जायचंच आहे आणि मी सगळी तयारी करून ठेवली. तर अर्जुन म्हणतो की मोबाईल लपवल्यासारखं तुम्ही एवढं रिस्क तर नाही घेत ना यामध्ये सुद्धा? सायली म्हणते, नाही हो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. सायली म्हणते की मी इकडूनच जाणार आहे, तुम्ही सुद्धा तिकडूनच डायरेक्ट प्रतिमा आत्याच्या घरी या, आपण तिथेच भेटू आणि चैतन्य भाऊजींना सुद्धा घेऊन या. तेव्हा अर्जुन आता चैतन्यकडे बघतो आणि इकडे आता सगळेजण म्हणजे सगळे सुभेदार, पूर्णाजी, कल्पना, प्रिया सगळेजण आता किल्लेदाराच्या घरी आलेले असतात. सुमन, नागराज त्यांची वाटच बघत असतात. आणि लगेच आता प्रतिमा म्हणते की या, मी तुमचीच वाट बघत होतो आणि सगळेजण आतमध्ये येतात. अर्जुन आणि चैतन्य सुद्धा आता तिथे आलेला असतो. आणि तेवढ्यात आता प्रतिमा सगळ्यांना बसावयास सांगते आणि सगळेजण आता तिथे आलेले असतानाच आता रविराज हा समोरून तिथे येतो. सगळेजण आता रविराजकडे बघतात. प्रिया म्हणते की बाबा, तुमचा राग अजून गेला की नाही? आणि आईने आम्हा सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं आणि म्हणून आम्ही इथे आलो. ते ऐकून आता रविराज म्हणतो की प्रतिमा, यांना तू आमंत्रण दिलंयस का? ते ऐकून कल्पना, प्रताप, पूर्णाजी सगळेजण आता एकमेकांकडे बघू लागतात. तर आता प्रतिमा हो म्हणताच रविराज म्हणतो की ठीक आहे, या घरात कोणी यायचं कोणी नाही याचा अधिकार तुला तर आहेच. रविराज म्हणतो की पण मी इथे थांबणार नाही आणि नागराज हे सगळे पाहुणे गेल्यानंतर ना तू मला फोन कर, मग मी येईल. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि लगेच आता प्रतिमा रविराजला म्हणते की घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करणं किल्लेदारांच्या रीतीला धरून नाहीये रविराज. आणि तेव्हा आता रविराज म्हणतो की पाहुण्यांना बोलावण्या अगोदर तुम्हाला विचारलं होतंस का? मग या लोकांचा मी मान तरी कशाला राखावा याचं उत्तर तुम्हाला देऊ शकशील का? रविराज म्हणतो की प्रियाचं लग्न करायला तू जो निर्णय घेतला त्यावेळेस तू सांगितला होता का मी का कुणाचा मान राखायचा? प्रतिमा म्हणते की इथे जर तुम्ही थांबून यांचा आदर राखला तर मला सुद्धा बरं वाटेल. तेव्हा रविराज विचारात पडतो आणि एवढं एकच कारण तुम्हाला थांबण्यासाठी पुरेसं आहे आणि माझी तुम्हाला त्यासाठी शपथ आहे. तुम्ही थोडा वेळ तरी थांबाच असा आग्रह प्रतिमा आता रविराजला करते. आणि त्यानंतर आता रविराज म्हणतो ठीक आहे प्रतिमा. आणि प्रतिमाला खूप आनंद होतो. पटकन आता प्रतिमा सगळ्यांना बसावयास सांगते. इकडे आता प्रताप हा रविराजला म्हणतो की हे बघ रविराज, तू ज्यावेळेस घरी आला होता त्यावेळेस मी घरी नव्हतो. जर कदाचित मी त्यावेळेस घरी असतो तर तुझा राग कदाचित अजून कमी करू शकलो असतो आणि टाळू शकलो असतो. रविराज आता प्रतापकडे बघतो आणि म्हणतो की माझ्या मुलीचं लग्न टाळू शकला असतास का तू? तेव्हा प्रतापला देखील धक्का बसतो. रविराज म्हणतो की सांग ना प्रताप, तू टाळू शकला असतास का? आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की सिनियर, त्यावेळेस हे लग्न झालं आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं आणि ज्यावेळेस कळलं त्यावेळेस खूप उशीर झाला होता. तेव्हा आपण आता जे झालं ते सगळं स्वीकारून पुढे जाऊयात ना.
अश्विन म्हणतो की काका तू मला नीटपणे माफी मागायची एक पण संधी दिली नाहीयेस. रविराज आता अश्विनकडे बघतो आणि त्यानंतर आता अश्विन देखील रविराजची माफी मागतो. पण त्याच वेळेस आता प्रतिमा म्हणते की अश्विन हे आत्ता माझ्या शब्दाखातीर इथे थांबले, आत्ता एवढंच पुरेसं आहे. आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते प्रतिमा पण तू आम्हा सगळ्यांना इथे एकत्र का बोलवलं त्याचं कारण नाही कळालं. प्रतिमा म्हणते की तुम्ही नेहमी म्हणताना आपण सगळे सण एकत्र साजरे करतोय. आणि त्यानंतर आता प्रतिमा म्हणते की म्हणूनच आपण ही आजची रामनवमी एकत्र साजरी करणार आहोत. तेव्हा आता पूर्णाजी कल्पना एकमेकींकडे बघतात. सुमन म्हणते की म्हणूनच वहिनीने त्यासाठी खास तयारी केली. सुमन म्हणते की काय तयारी केली ते मला देखील माहिती नाही, पण ते एक सरप्राईज आहे बरं का. सगळेजण आता एकमेकांकडे बघू लागतात. आणि लगेच आता प्रतिमा म्हणते की सांगते ना सगळं काही मी आवर्जून सांगते. प्रतिमा सांगू लागते की पूर्णाजी ज्या वेळेस मंदिरात कीर्तन असतं तेव्हा तुम्ही सांगता ना की तुम्ही ते कीर्तन ऐकायला आवर्जून जातात म्हणून. पूर्णाजी आता मान हलवते आणि म्हणून मी आपल्या घरी कीर्तन ठेवल्याची प्रतिमा सांगताच आता सगळेजण मोठे डोळे करून प्रतिमाकडे बघू लागतात. सगळ्यांना आता प्रतिमाने एक सगळ्यात मोठं सरप्राईज अरेंज केल्याचे आता समजलेलं असतं. आणि आता प्रतिमा म्हणते की प्रसिद्धकार जे कीर्तनकार आहेत ना त्यांना सगळ्यांना मी बोलावलं आणि तेवढ्यात ते सगळे कीर्तनकार तिथे आलेले असतात. आणि आता एक लेडीज कीर्तनकार तिथे येऊन सगळ्यांना नमस्कार करते. सगळेजण आता त्या कीर्तनकारांचे स्वागत करतात. आणि त्यानंतर लगेच आता त्या कीर्तनकार लेडीजला बघताच आता पूर्णाजी म्हणते भक्तपरायण कीर्तनकार माधवी उगले बरोबर ना. तर ती कीर्तनकार म्हणते हो हो अगदी बरोबर ओळखलं. प्रताप म्हणतो माधवीताई तुमचं कीर्तन ऐकण्याची खूप दिवसापासून इच्छा होती आणि प्रत्यक्षात आज ते ऐकायला मिळणार. कल्पनासुद्धा आता खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता कल्पना आभार मानायला लागते. तर माधवीताई म्हणतात की आभार मानायचे असेल तर पांडुरंगाचे माना, विठ्ठलाचे माना, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला असं कीर्तन करण्याची बुद्धी मिळते. सुमन म्हणते की मला पण तुमचं खूप कीर्तन ऐकायची इच्छा आहे. तर माधवीताई म्हणतात आपण लगेचच कीर्तन सुरू करणार आहोत. सगळेजण आता कीर्तन ऐकण्यासाठी खाली बसतात. तर माधवीताई म्हणतात की प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन आता आपण कीर्तनाला सुरुवात करणार आहोत. पण आजचे हे कीर्तन मी एकटी करणार नाहीये. तर सगळेजण इकडे तिकडे बघू लागतात. आणि त्यानंतर आता माधवीताई म्हणतात मला कुणाची तरी साथ लाभणार आहे. आणि पटकन एक कीर्तनकारांचा ड्रेस घालून डोक्याला फेटा बांधून आता सायली तिथे आलेली असते. आणि सायली आता प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला आता हात जोडून नमस्कार करते. आणि त्यानंतर आता सगळेजण सायलीला बघतात. तर आता माधवीताई आणि सायली दोघेही श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली असे म्हणत आता कीर्तनाला सुरुवात करतात. आणि सायली आणि माधवीताई आता हरी राम जय जय रामकृष्ण हरी या सुरामध्ये आता ओव्या गाऊ लागतात. प्रताप, कल्पना, पूर्णाजी सगळेजण आता टाळ्या वाजवून त्यांचे ते ओव्या ऐकत असतात. आणि सायलीसुद्धा आता माधवीताईंना अगदी परफेक्ट असे ओव्या गाऊन त्यांना साथ देत असते. अतिशय सुंदर अशा ओव्या दोघीही म्हणत असतात, गात असतात. सगळे आता त्यामध्ये गुंगून गेलेले असतात, हारून त्या ओव्या ऐकत असतात. आणि त्यानंतर आता श्री रामचंद्रांचा महिमा आता सायली मोठ्या भंडाट पद्धतीने आता सगळ्यांसमोर मांडते. श्री राम कसे एक वचनी, एक बाणी आणि मर्यादा पुरुषोत्तम होते. मर्यादा त्यांनी कधी कशा ओलांडल्या नाही. सगळं आता सायली प्रभू रामचंद्रांचे चरित्र सगळ्यांसमोर आता सांगते. सायली ते अगदी एवढ्या उत्कृष्ट पद्धतीने सांगत असते की पूर्णाजी आता त्यात हरवूनच गेलेली असते. सगळेजण त्यांचे कान सगळे लक्ष आता सायलीकडे लावून ते श्री रामचरित्र ऐकत असतात. आणि सगळे त्यामध्ये आता गुंगून गेलेले असतात. वडिलांचं वचन पाळणारे, सावत्रायची इच्छा पूर्ण करणारे, मर्यादा पुरुषोत्तम, एक वचनी, एक बाणी असलेले श्रीरामांनी कसे त्यांचे अवतार कार्य केले हे सगळं आता सायली प्रवचनामधून आता सगळ्यांच्या समोर मांडत असते. आणि स्वतःच्या आईवडिलांसाठी 14 वर्ष वनवास भोगणारे एकमेव म्हणजे श्री रामचंद्र. आणि पूर्ण आयुष्यामध्ये श्री रामचंद्रांनी एकच भूमिका बजावली, तीही आपल्या कुटुंबासाठी, आणि ती म्हणजे त्यागाची भूमिका असे आता माधवीताई सगळ्यांना सांगतात. आणि त्या प्रभू रामचंद्रांचे अनुकरण करण्याची ही आज आपल्या समाजाला आणि प्रत्येकाला गरज असल्याचे माधवीताई कीर्तनाच्या माध्यमातून आता सगळ्यांच्या समोर मांडतात. प्रभू श्री रामचंद्रांनी राजगादीचा आणि राजयोगाचा जो काही त्याग केला तो फक्त आपल्या कुटुंबासाठी.
माधवीताई म्हणते की आजकाल वडिलांविषयीचा तो जिव्हाळा, आईविषयीची ती प्रेम, ती काळजी आपल्याला कुठे बघायला मिळते. आणि ही तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सगळेजण आता ते कीर्तन ऐकत असतात. आणि लगेच आता सायली म्हणते की कुटुंबातील माणसे कशी असावीत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर वळून बघा श्री लक्ष्मणांकडे. आणि पत्नी कशी असावी हे जर तुम्हाला माहीत असायला हवे तर तुम्ही बघा सीतामाईकडे. आणि पती म्हणून बघावे तर प्रभू श्री रामचंद्रांकडे. आणि लगेच आता सायली सांगू लागते की राजवैभवात वाढलेली जनक राजाची कन्या. सायली म्हणते की राजवैभवात वाढलेली मोठी ऐश्वर्यसंपन्न पार्श्वभूमी असणारी जनक राजाची कन्या आणि जी दशरथ राजाची सून, हिने आपल्या पतीच्या वचनातून आणि आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी पतिव्रत्य धर्म सांभाळण्यासाठी वनवास भोगला. केवळ आपल्या पतीसोबत जाऊन तिने सगळं काही वनवास स्वीकारला. आणि इकडे सीता मातेने आपल्या राजवैभवाचा त्याग केला, तो सुद्धा आपल्या कुटुंबासाठीच. आणि लगेच आता सायली म्हणते की म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटतं तर माधवीताई म्हणतात या देहाचं आणि या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर कर्म चांगले करा. आणि माधवीताईंनी आता समाज प्रबोधन करून सगळ्यांच्या समोर प्रभू श्री रामचंद्रांचे विचार मांडलेले असतात. आणि प्रभू रामचंद्रांचे विचार काय आहेत हे जर समजलं तर समाज हा सुधारायला वेळ लागणार नाही असे माधवीताई बोलतात. आणि एकदा का या नराचा नारायण झाला मग जीवनामध्ये येणार तो फक्त आनंदी आनंद असे माधवीताई सांगतात. आणि हाच आनंद घेऊन पुढे कुटुंब सुखावतात असे माधवीताई बोलतात. आणि त्यानंतर आता कीर्तनाची सांगता होता सायली ही रविराजसमोर येते आणि म्हणते की कीर्तन हा माणसाच्या मनाचा आनंद आहे. आणि माधवीताईंनी कीर्तनातून अगदी व्यवस्थित सांगितलं. आणि कीर्तनातून आपण बोध घ्यायला हवा. माधवीताईंच्या कीर्तनातून आपण तो घ्यायलाच हवा. आणि सायली म्हणते की जर माझ्यामुळे किल्लेदार आणि सुभेदारामध्ये दरी निर्माण होत असेल तर मी माझ्या प्रेमाचा आणि माझ्या संसाराचा त्याग करायला तयार आहे असे म्हणत आता सायली ही एकटीच तेथून जाऊ लागते. आणि त्याच वेळेस आता सायली जात असताना अर्जुन हा पुढे जाऊ लागतो पण चैतन्य अर्जुनला थांबवतो. एकटीच सायली जात असताना आता पटकन रविराज म्हणतात की थांब. आणि रविराजने आता सायलीला थांबवलेले असते. आणि रविराजने मोठ्या मनाने आता सुभेदारांना माफ करून सायलीने जे काही घडले नव्हते ते सगळे आता घडून आणलेले असते. आणि रविराज आता पुन्हा आता सुभेदारांशी पहिल्यासारखा झालेला असतो. आणि माफी मागून सगळे काही नातेसंबंध सायलीने पूर्वीसारखे केलेले असते. आणि सगळ्यांना सायलीच्या मनाचा मोठेपणा कळून सायलीचा खरा अर्थ आता सायलीची खरी किंमत सगळ्यांना समजलेली असते. आणि सगळ्या सुभेदारांचे मन जिंकून सायलीने रविराज आणि सगळ्या सुभेदारांना एकत्र आणण्याचे सगळ्यात मोठे काम केलेले असते. आणि ते बघून आता सायलीला पुन्हा सगळेजण कसे आपलेसे करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.